तू स्वप्न पाहिलंय, वाईट नाही केलं. हे शेतकऱ्याचं जीवनच असे. कधी पाऊस कमी पडतो तर कधी पाऊस जास्त पडतो. आता यावर्षी बघ ना, पाऊस जास्त झाला म्हणून छोटे छोटे पिकं सगळी जळून गेले बघ. ते ऊसाला काही फरक पडत नाही म्हणून ऊस टिकला माझा, नाही तर माझं सुद्धा काही कमी नुकसान आहे का? पण हे बघ, तू आहे ना कर्ज घेतलं तीच मोठी चूक झाली. अशा वेळेस आहे ना खाजगी कर्ज कधीच घ्यायचे नाही. अरे आपलं तू मला सांग बरं, ADCC आहे आपली, हां आपल्या जमिनीवर कर्ज मिळतं सोसायटीकडून, त्यात विचार करायचा होता. मला तुझी जमीन पण थोडी, त्यात तुला कर्ज तरी काय मिळालं असतं. पण हा विचार एकदम चुकीचा आहे बघ तुझा. अरे होईल रे, आज नाही उद्या देता येईल कर्ज ते. अरे पण ह्या विषय संपवलं तर विचार कर काय होणार आहे. काय आदर्श घ्यायचा पोराने सांग ना मला. कशी शेती करणार ती पुढं? आणि तुझं लग्न झालं रे, 1च वर्ष झालं. अरे घरी त्या माऊलीचा तरी विचार करायचा. तिचं काय होईल माग? तुझा जाशील निघू, ठीक आहे, 5 गाड्याला लावला, 2 मिनिटं तडफडला, झाला मोकळा. अरे पण माग तिला आयुष्य कसं काढायचं हा तरी विचार तू या डोक्यात यायला पाहिजे होता. आणि तो सावकार जगू देईल का रे पाठीमाग? अरे एक वेळ बँकेचं असलं तर माफ होईन, पण हा सावकार, अरे लय नीच जातीची लोक असतात ही. बायकोचा विचार करायचा तुझ्या, तिथं टपलेलेच आहेत ह्या गोष्टी पाहायला. रामभाऊ नाही चुकू देणार मला. हे बघ, मी बोलतो त्याच्या बापाशी बोलतो आणि त्याच्याशी पण बोलतो. हे बघ किती कर्ज आहे तुझं? 1.5 लाख रुपये. आणि व्याज झाला असेल काही. हे बघ मी मदत करतो, मी त्यांना सांगतो माझा ऊस तुटून गेला ना, पेमेंट आलं की मी जमा करतो. अरे आपण शेतकरी आहेत, एकमेकांनी मदत नाही करायची तर मग कोणी मदत करायची एकमेकांना? पण तू अजिबात हा निर्णय घ्यायचा नाही असा परत तुला सांगतो आयुष्यात. बाप गेल्यापासून तुमच्याकडेच बापाच्या नजरेने पाहिले मी आजपर्यंत.